कांदिवलीच्या दामुनगर येथील झोपडपट्टीला भीषण आग लागली। 2000हून जास्त झोपड्या जळून खाक झाल्या। सोन्याच्या दागिन्यापासून शाळेच्या साहित्यापर्यंत सगळ्यांची राख रांगोळी झाली। सरकारकडून 3800 रुपयाचा धनादेश झोपडीधारकांना मिळाला। तर सभागृहात या विषयावर बोलताना प्रकाश मेहता यांनी घराचं आश्वासन दिलं। तरीही आज 2 आठवड्यानंतरही कुटुंब उघड्यावरच आहेत। म्हणूनच काँग्रेसनं साखळी उपोषण सुरू केलंय। 3800 रुपये सरकारने जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलेलं आहे। त्याच्याऐवजी 50,000 रुपये त्यांनी तात्काळ मदत पुरवावी। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या लोकांचं पुनर्वसन याच ठिकाणी म्हणजे राहत्या ठिकाणी त्यांनी करावं। मुख्यमंत्री नुसतं बोलतात, पालकमंत्री बाजूलाच राहतात। 1 किलोमीटरचे डिस्टन्स आजपर्यंत आलेलं नाहीये, मग आम्ही कशी विश्वास करणार? आणि त्यामुळे आम्ही आज उपोषणाला बसणार आणि नक्की आमच्या लोकांना फायदा होईपर्यंत आम्ही त्याचा संघर्ष करणार। आग लागून 14 दिवस उलटून गेले तरी एकाही मंत्र्याला आमचा उद्ध्वस्त संसाराबद्दल कळवळा नाही। जीवनाची पुंजी मातीमोल झाली। आता तरी मायबाप सरकारनं विचार करावा अशी मागणी स्थानिक करतायत। राजकारण होतंय, आम्हाला आमच्या हक्काचं घर मिळतच नाही। इथं आम्हाला सीएमला एवढं सांगायचं की इथं आम्हाला आमच्या हक्काचं घर बांधून दिलं पाहिजे। आमची ही सर्व नागरिकांची इथली इच्छा आहे की आम्हाला इथंच घर बांधून दिलं पाहिजे। साखळी उपोषण करून किंवा राजकारण करून खरंच दामुनगर वासियांचे प्रश्न सुटणार आहेत का? झोपडपट्टीत मतदानाच्या वेळी हमखास प्रचार करणारे नेते संकटाच्या वेळी कुठे जातात हा प्रश्न आता उपस्थित होतोय। प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, दामुनगर, कांदिवली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।